सांगतात देवाचा पत्ता. खास ज्याला भगवंताची तळमळ आहे अशा मुमुक्षाला महाराज देवाचा पत्ता सांगतात. खास देवाची गरज कोणाला आहे? 4 वर्ग आहेत: पामर, वेशी, मुमुक्षु, मुक्त. स्वतःसाठी जीवन जगत असतो, स्वतः पुरतं बघत असतो, हा पामर आहे. स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी अमर्यादित जीवन जगत असतो. मर्यादा नाही. ते खात असताना त्याचा आहारही तसाच असतो. जे सेवन करू नये ते सेवन करतो, पिऊ नये ते पितो, खाऊ नये ते खातो, बोलू नये ते बोलतो, जाऊ नये तिकडं जातो. वाटल तसं स्वैराचाराने जीवन जगत असतो तो, स्वतःचं सुख पूर्ण करण्यासाठी. याला पामर म्हणावं. विषयी प्रथम स्वतःसाठी जीवन जगत असतो तो पामर आहे. कुटुंबापुरतं जीवन जगत असतो हा विषय आहे. विषय भोगतो पण मर्यादित भोगतो. पहिला भोगीत असताना अमर्यादित भोगीत असतो आणि हा मर्यादित भोगतो पण कुटुंबापुरता. विषयी माणूस आहे. तिसरा वर्ग आहे मुमुक्षु. सारखा देवासाठी जीवन जगत असतो, त्याला मुमुक्षु म्हणावं. चौथा वर्ग आहे मुक्त, ते म्हणजे संत. समाजासाठी ज्याचं जीवन आहे त्याला म्हणावं संत. पामर, विषयी, मुमुक्षु आणि मुक्त. कळाली 4 वर्ग आपल्याला. महाराज कोणाला सांगतात देवाचा पत्ता? सारखा देवासाठी झुरत असतो या मुमुक्षाला. मुमुक्षाचा एकच हेतू असतो, मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती व्हावी. जोपर्यंत आपल्याला भगवंत प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात सुख नाही. सारखा देवासाठी तळमळतो. त्याला कुठलंही सुख प्राप्त झालं तर समाधान मिळत नाही. त्याला एकच सुख पाहिजे, फक्त भगवत सुख. कोण्याच सुखाला तो भुलत नाही. महाराज म्हणतात अष्टभोग भोगणे अष्टभोग भोगणे माते नाही चाड.
भक्ती प्रेम गोडली लगे माय. कुठल्याही भोगाचं सुख प्राधान्य नाही, इथं फक्त भक्ती सुख प्राधान्य. भक्ती सुखापुढं सर्व भोगाचा त्याग. भक्ती सुख सारखा देवासाठी तळमळतो. कैमी उद्धार पावे काय कृपा करील नारायण. कोण्या साधूपाशी जरी बसला तर त्याचा एकच हेतू असते, महाराज आम्हाला देव भेटल का. देवासाठी काय करू मी सांगा, देव भेटल का. कैमी उद्धार पावेल, आमचा उद्धार होईल का, ह्या जन्मात होईल का. सारखा तळमळतो, देव कृपा करील का. महाराज काहीतरी सांगा, आमचं मन समाधान करा सांगून. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. इतर तो कशालाच प्राधान्य देत नाही, त्याला म्हणायचं मुमुक्षु. सारखा तळमळतो. काही हे बिरडी फिटील, काही तो स्वामी भेटील. योगा हुनी वडील निमिषमानी, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ. रात्रंदिवस हीची तळमळ, सारखी तळमळ तिची. अशा मुमुक्षाला महाराजा देवाचा पत्ता सांगतात. हा मुमुक्ष महाराजाकडे आला, महाराज आम्हाला देव पाहिजे का. काल कीर्तन ऐकलं, म्हणला तुमचं आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे. भगवंत प्राप्त करून घेतल्याशिवाय सुख नाही म्हणतात. आमच्या जीवनामध्ये खरंच सुख नाही. आम्हाला देव प्राप्त करून घ्यायचा आहे आणि आम्हाला सुखी व्हायचे. देव कुठे. आपणही सुख भोगतो, पण अविनाशी सुख नाही, हे क्षणिक सुख आहे. हे काल्पनिक सुख आहे, काही वेळापुरतं सुख आहे महाराज. आईवडिलाचं सुख आहे, पण काही दिवस सुख आहे. पत्नीचं सुख आहे, पण काही दिवसापुरतं सुख आहे. मुलाचं सुख आहे, पण काही दिवसापुरतं सुख आहे. नातरुंडाचं सुख आहे, पण काही दिवसापुरतं. घराचं सुख आहे, वाडा बांधला, पण काही दिवसापुरतं सुख आहे. संपत्ती प्राप्त झाली, काही दिवसापुरतं सुख आहे. कुठलंही सुख आपण भोगीत असतो, हे अविनाशी सुख नाही, हे नाशवंत सुख आहे. हे संपणार सुख आहे. इथं एकच अविनाशी सुख आहे की ते कधी संपत नाही, ते म्हणजे भगवंत आहे. आपण अविनाशी सुखाकडे लक्ष न देता नाशवंत सुखाकडे मग्न होतो. नाशवंत सुखाच्या पोटी दुःख मिळते, शेवटी आपण दुःखाला प्राप्त होतो. आपला संबंध जीवाशी देवाशी लावावा नाही. आपला संबंध जीवाशी देहाशी नाही. हे देह संबंधाचं नातं आहे. हे शरीरातून मळ बाहेर पडलेला आहे. हे शरीराचं नातं आहे. आपलं नातं बरी आहे भगवंताशी. त्या नात्यासाठी तळमळ करा. हे शरीराचा मळ जसा बाहेर पडल तसे नाते बदलतात. कोणाला मुलगा असेल, कोणाला मुलगी असेल, पुढे सून झाली असेल, हे शरीर आहे. या शरीराचा काही मळ बाहेर पडत आहे. उदाहरणार्थ कानातून मळ बाहेर पडत आहे. मळच आहे, पण त्याचे नाव वेगळे वेगळे पडतात. कानातून बाहेर पडलं त्याला काय म्हणायचं, मळ.
डोळ्यातून बाहेर पडतोय त्याला काय म्हणावं? चिप्पड. काय म्हणायचं? चिप्पड. नाकातून बाहेर पडतोय त्याला काय म्हणायचं? शेंबूड. तोंडातून बाहेर पडतोय त्याला लाळ नाही, बेंडका. लाळ उपयोगाला येते, बाहेर नाही, बेंडका. हे शरीराचाच मळ आहे, पण बाहेर ज्या ज्या द्वारा वाट पडत त्याचं नाव वेगळे. विठाला नात्याचा शरीराचाच मळ आहे, पण जसा जसा त्याचा संबंध जुटल तसे तसे त्याचे नाते जुटतात. विठाला देह संबंधी पसारा आहे. देह संबंधाचा पसारा सुख देणारा नाही, हे दुःख देणारा आहे. का? हे नाहीच नातं म्हणून दुःख देते. आपण नाही त्या लोकाला जवळ धरतो म्हणून आपण दुःखी होतो. हे पसारा नाहीच पण आपण जवळ धरतो म्हणून दुःखी. विठाला विठ्ठल. मुमुक्षाचं ठाम अंतकरण असतंय. हे जग काही खरं नाही, फक्त भगवंत खरा आहे. तो कधी मला भेटल. सारखा तळमळतो देवासाठी. सारखा देवासाठी तळमळतो. कोणी भेटलं तरी त्याला म्हणतो आम्हाला देव भेटल का. मुमुक्षाची वृत्ती आहे. असं अंतकरण मुमुक्षाचं तळमळतय. तो सारखा देवासाठी तळमळतो. देव हा वर्ग महाराजाकडे आला. महाराज, आमच्या जीवनात भगवंताची प्राप्ती करून घेतल्याशिवाय आम्ही सुखी नाहीत. आम्हाला देव कुठे सांगा. देव पाहिजे आम्हाला. देवाचा पत्ता द्या. हट्ट धरला. महाराजांना त्याला देवाचा पत्ता सांगितला. खास तुझ्या अंतकरणात भगवंताची प्राप्ती करून घ्यावं असं वाटत असेल, देव प्राप्त करून घ्यावं असं वाटत असेल, असे जे कोणी या जगात साधू सत्पुरुष आहेत, महापुरुष आहेत, की त्या महापुरुषाला सर्व जगत देव दिसते. त्याच्यापाशी देव विशेष रूपानं नांदतो. देव तयाजवळी वसे पाठ भेदे. काही गाथ्याला पाठ आहे देव तयाजवळी असे. पण श्री गुरु मोतीराम महाराज गुरुवारी, मारुतराव महाराज गुरुवारी काकांचा पाठ आहे देव तयाजवळी वसे. आसनं वेगळं न वसणं वेगळं. आसनं प्रत्येकापाशी देव आहे. देव कोण म्हणते नाही. तैसा हृदयामध्ये मी रामू
असता सर्व सुखाचा आराम परिभ्रांतासी काम विषयावरी सर्व घटी राम देहा सर्व घटी राम देहा सर्वा घटी राम देहादेही प्रत्येकाच्या हृदयात आहे, प्रत्येकापाशी देव आहे. देव नाही असा ठावच नाही. असणं वेगळं आणि वसणं वेगळं. आसे म्हणजे सामान्य आणि वसे म्हणजे विशेष. सामान्याचा आणि विशेषाचा फरक जुन्या काळातला दृष्टांत आहे. एक शेतकरी नदीनं प्रवास करत असताना एक गार गवसली त्याला. त्या गारीवर नदीचा कप धरला, त्याच्यावर रुवाचा बोळा ठेवला, लोखंडाचा बड घेतला लवा राखून आणि त्याला असं घर्षण करायचं. त्याला म्हणायचं चकमक. पाहिली का? इस्तू पडत आहे, रू पकडीत आहे, त्याला फुकायचं. फुकलं की खुललं. एकदा इस्तू खुलला मग चिल्लीम पेटवा का गाव पेटवा. पेटला. पुन्हा दाबाव, बटव्यात ठेवा, बटवा गुंडाळाव, बारबंडीत ठेवा, कंबरपट्ट्यात ठेवा, पगडीत ठेवा. बटवा जळत नाही, बारबंदी जळत नाही, कंबरपट्टा जळत नाही, पगडी जळत नाही. का जळत नाही? त्यात इस्तू नाही का आहे? जळत का नाही? त्याच्यातला इस्तू सामान्य म्हणून जळत नाही. त्याला विशेष रूपाला आणायचंय. काय करावं लागेल? अग्नी टनत्कारी दिसू येतो, लोह कप गारा सिद्ध ही सामुग्री अग्नी टनत्कारी दिसू येतो. त्याला विशेष रूपाला आणण्यासाठी असा ठाका द्यावा लागतो. जसा विस्तू विशेष रूपाला आणण्यासाठी ठाका द्यावा लागतो, तसा आपल्याला विस्तू विशेष रूपाला आणायचा आहे. आपल्यात सामान्य रूपानं भगवान परमात्मा आहे, आपल्याला विशेष रूपाला आणायचं आहे. स्वयंपाक चाललाय, चुलंगण खणल्याले, खव खव आणे, टोपलंवर इस्तू घेतलाय. बुवाला म्हणलं रात्रभर तुमच्या धोत्रात बांधू द्या. जमल का? जमत नाही. इस्तू विशेष रूपाचा आहे, जळून खाक होईल, विशेष रूपाचा आहे. तसा चुलंगणात इस्तू विशेष रूपानं नांदतो, तसा साधू संतापशी देव विशेष रूपानं नांदतो. देव तया जवळी वसे, विशेष रूपानं नांदतो. असा विशेष रूपानं ज्याच्यापाशी देव आहे, देव तया जवळी वसे म्हणायचं त्याला. विठाला देव त्यांच्यापाशी नांदतो. कोणापाशी? विश्वदेव सत्यत्वे, सर्व जगच त्याला देव दिसतंय. त्याच्या दृष्टीला ब्रह्मच जिकडं जाईल तिकडं दिसतंय. सर्व घटी राम दृष्टीचे नाही तुझे
सर्व घटी राम दृष्टीचे देखणी नाही तुझेपणी आडवस्ते. ज्ञानोबारा म्हणले हे श्री समस्त वासुदेव ऐसा प्रचिती रसाचा ओतला भाव भक्ता माझी राव ज्ञानिया तोची ऐसा ज्याचा अनुभव. सांगा असा अनुभव कोणाचा आहे? हे सगळं जग त्याला देव दिसते. विठाला विठाल कधी आपल्याला देव दिसत. देवळात गेलं तर दिसना, माणसात कवा दिसाव. कई ऐसे भाग्य लहाता होई. कई ऐसे भाग्य लहाता होईल. अवघे देखे जन ब्रह्मरूप. जिकडं पाहिल तिकडं त्याला देव दिसते, कधी आपल्याला दिसत. ऐसा जासा अनुभव देव तयाजवळी वसे. जे जे दिसल ते जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जोपन त्याशिवाय सगळं जगत देव दिसतंय का? सगळं जगत देव आहे. सगळं जगत देव आहे. जग नोहे अवघा जग. हे सगळं ब्रह्मच आहे. ते आहे म्हणूनच ही शोभा दिसते. ते नसल त्याला शोभा नाही. महाराज म्हणले ना चैतन्याची शोभा शोभत. चैतन्याचे शोभा शोभत असे. चैतन्य संपलं कोण पुसतं याला. या उपाधी माझी गुप्त. चैतन्य असे सर्वगत ब्रह्म आहे. याच्यातलं चैतन्य हरपलं. केवढाही गोरा माणूस असू दे. लय गोरा आहे म्हणले 6 महिने ठेवून द्या. ठुलाय का कोणी? 6 घंटे ठेविनात कडा बाहेर म्हणून. चैतन्याची शोभा शोभत. चैतन्य नाम ब्रह्म. विठाल कोणाची वृत्ती अशी सगळं जग त्याला देवत दिसतंय, जग दिसत नाही. ही साधू संताची वृत्ती आहे, इतर कोणाची नाही. साधू कोणाला म्हणावं? अशी ज्याची वृत्ती असेल त्याला साधू म्हणावं. इतर कोणी साधू नाही. विठाल विठाल अशी वृत्ती कोणाची? सगळं जग त्याला देव दिसतंय. तुमचे नाथ महाराज म्हणले जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूपच. हरिरूप म्हणूनच त्याला जवळ धरतात. हरिरूप म्हणूनच त्याची दया करतात. कोणावरही प्रेम करीत असतात ते कोणालाही जवळ धरीत असतात. नात म्हणून जवळ धरतात का? लोभ म्हणून जवळ धरतात का? ब्रह्म म्हणून जवळ धरतात. ब्रह्म म्हणून त्याची दया करतात. कोणावर दया करीत असते ब्रह्म म्हणून. तीर्थयात्रेला निघाले नाथराय. 4 धाम सप्तपुऱ्या 12 ज्योतिर्लिंग तीर्थयात्रा साधू संतांनी केली म्हणून कर जावं आपणही. महाराज म्हणले जवळ हे सकळ सिद्ध आहे. जोपर्यंत हातपाय चलतात, हात चलत नाहीत, पण चालल्याशिवाय पाय चलत नाहीत. काय म्हणालो मी? हात चालल्याशिवाय पाय चलत नाही. हात म्हणजे सत्ता आहे, दाम आहे.
पाय सर्व सत्ता आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करा. पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म नाही, पुन्हा मागुता येईल फेरा, पुन्हा या गावाला याचं नाही. आजच आलो हे तो नघडे या नगरा, म्हणून आलो तसं सगळे तीर्थयात्रा या डोळ्यानं बघा. भोतळीचे तीर्थ पहावेसे नयनी, या डोळ्यानं सगळे तीर्थ देव बघून घ्यावं मला. म्हणून नाग महाराज निघाले तीर्थयात्रेला. काशीचं पाणी घेतलं आणि रामेश्वरला नेऊन घालायचं. रामेश्वराची शेतो घ्यायची आणि काशीला टाकायची. एक धाम पूर्ण झाला. घेतलं पाणी, निघाले रामेश्वरला घालाय. गाढव पडलं होतं खाली पायरीला. उन्हाळा दिवस आहे, चैत्र महिना, सूर्य तपायला लहा 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 जीव हालाय तसा. ते तरफडायले गाढव. नाथ महाराज जवळ गेले आणि खंद्यावरली कावड खालून ठेवली. बाकीचे ब्राह्मण बोलाले, नाथा गाढवाला स्पर्श करू नका, विंटाळ होईल. नाथ महाराज म्हणले, मरायले खरीच, काशून पाणी आणलंय त्याला पाचतात काय म्हणले, वरी रामेश्वरला घालायचं. नाथ महाराज म्हणले, अरे रामेश्वरला वरून खाली लोंडा याला, हे मरायले ह्याची काय वाट. काळडी घागर कावडतली, वतलं पाणी गाढवाच्या मुखात. गट 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 पाणी पिलं. गाढव पाणी पिऊन तृप्त झालं. चतुर्भुज रूप प्रगट केलं. नाथ महाराज म्हणजे भगवान मला माहितच नाही तुम्ही येत, मी पुढे जात होतो की. द्रष्टांत संपला. गाढव म्हणून पाणी पाजलं का देव म्हणून? गाढवात रामेश्वर दिसला. गाढवात सर्वभूती पाहे लोक वासुदेव, सर्वभूती पाहे लोक वासुदेव, पाहे एक वासुदेव. जिकडं पाहिल तिकडं तेच पाहतात. कोणाला जवळ धरून प्रेम जरी करीत असताल, जिव्हाळा लावित असताल, तर ते म्हणूनच लावितात. जोपर्यंत तो त्याला दिसत नाही तोपर्यंत कोणी कोणाला जीव लावत नाही. समजायचं एवढा जिव्हाळा लावायला ते एवढी दया करतात. नातं तर काही नाही, लोक तर कुठला नाही, पण एवढं प्रेम का करतात? समजायचं याच्यापाशी देव आहे. महाराज म्हणतात, जरी होय करुणा सर्वा करुणा सर्वा, जरी होय करुणा सर्वा, साठविला जरी जाना याची खून. काय खून आहे? जरी होय करुणा सर्वाभूती. समजायचं याच्यापाशी देव आहे, हे खून आहे. कोणापुढे अशी नम्रताच पाळते.
हातच जोडिते, पायात पडते कोणाच्या. नम्र झाला भूत नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. जगदेव म्हणून पायाची पडावी, भूतेदेव म्हणून भेटतो या जना. मग नाही ही भावना नर नारी. कोणापुढे नम्रता असेल पायाच पडतो, कोणाची दयाच करतो. देव तया जवळी वसे, ह्याच्यापाशी देव नांदते. जे जे भेटे भूत तेथे माने जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा, ऐसा ज्याचा अनुभव देव तया जवळी वसे. विठाला दया करीत असते देव म्हणून. गाढवावर दया केली नाथानं, काय प्रेम असेल. नाथ महाराजाला जेवायला सांगितलं येऊ नाही ना. काही गावातले लोक म्हणले लय महाराज झालाय, बघूत म्हणले किती महाराज की. बरेच काही माणसं महाराजाची परीक्षा घेतात. महाराजाची परीक्षा घेणारी माणसं असावं, आवर्जून घ्यावं बुवा. लय महाराज झालाय म्हणले. नाथ महाराजाची महाराज की हळूहळू वाढायला लागली. पैठण मधले काही प्रतिष्ठित ब्राह्मण होते, विद्वान, ह्याचे वर्चस्व कमी व्हायला लागले. कितीही विद्वान असल सज्जनोत माणूस आणि दुसऱ्याचा जर दोष त्याला दिसत असेल तर समजायचं अजून विद्वान व्हायला याला वेळ आहे. ज्याच्यावर खरोखर भगवंताची कृपा आहे त्याला कधीच दुसऱ्यातले दोष दिसत नाही. दुसऱ्याचे दोष दिसू लागले की अजून भगवंताची कृपा व्हायला आपल्याला वेळ आहे म्हणा. विठाला एवढाले विद्वान पण नाथ महाराजाविषयी कमी बघायचे नाताला. वर्चस्व सण होईना, सज्जनोत काही विकार असतात. हे कधी कधी अज्ञानी माणसापेक्षा ज्ञानी माणसाच्या जवळ जास्त राहतात. मांजर मेलेल्या उंदराच्या माग असते का जित्या, त्याला माहिती आहे मेलेल्या याच्या माग काय, जित्याच्या माग लागते. ज्ञानोबाला म्हणतात नवल अहंकाराच्या गोटी, विशेष न लगे अज्ञाना पाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवे. एवढाले विद्वान पण नाथ महाराजाचं त्यांना वर्चस्व सण होईना. वरचीवर नाथ महाराजाचे दोष दिसायला लागले. नाथ महाराजाला हे नाही ते नाही. कधी नाथ बोलत असताना आहे ते व्यवस्थित नाथ महाराजांना बोलून जायचं पाठात. काही काही पाठाला आलेले असायचे, पाठ संपला की जाऊन ते तर आज असं म्हणलं तुम्हाला पाठात. काही काही पाठ ऐकायला येतात, काही पाठ कसा चालायला बघायला येतात. जास्त खवळायचे. कोण कोण होता आज पाठाला? सगळ्याच गल्लीचे होते म्हणजे. पलीकडे ते कोणाला जवळ धरायला ते का महाराज राहिले, कशाचा ब्राह्मण आहे, काचा महाराज आहे, कोणाला जवळ धरायला.
नाथ महाराजाला सगळे लोक बोलायला लागले. ब्राह्मण मंडळी विद्वान, पण नाथाला हळूहळू वाळ टाकायला लागले. कोणतं न कोणतं कारण सापडत. बघा तुम्ही चालला त्याच्या पाठाला, ते कोणला जवळ घेऊन बसायला त्याच्याकडे सवळं राहिलंच नाही, सवळच नाही. ते आता कोणाच्या घरी जेवाय बी जातंय, द्या ना आमंत्रण, बघा जाते का नाही. काही लोकांनं येऊनायला सांगितलं उद्याच्याला तुमचा सण आहे. काल झालं बघा त्यांचा सण, काल परवा. कोणता? ते शिरकुंभा खाचा चांगला सण आहे त्यांचा, शिरकुंभा खाता. ज्याच्या त्या धर्मात ज्याचे त्याचे सण विशेष असतात. जा सांगा आमच्याला उद्या तुमचं हाईक वाटते सण. हो येतंय ते आमचं. कोण? नाथ महाराज येते. नाथाची दया सांगायला आली बाई. एवढ्यानं सांगितलं, हो महाराज आमचा उद्याच्याला सण आहे म्हणले, तुम्ही आमच्या इथं आवर्जून जेवायला या दुपारी 12 वाजता. नाथ महाराज म्हणले हो येतो, न याला काय झालं. इकडे हे ऐकाय बघा, आम्ही तर म्हणलं घेतय आमंत्रण, जातंय ते स्वीकारलं की जातंय उद्या. आता येऊन आहे ना तर जास्त चढाणच केलं की महाराज जेवाय आले, बाजा लावला, दन दन वाजवीत नाथ महाराजाला. नाथाची पूजा वगैरे झाली, बारबंदी घातली, पगडी बांधली, खांद्या उपरणं फेकलं, निघाले नाथ महाराज रस्त्यानं. भक्तीचं तेज मावणत चालत असताना चम चम भक्तीच्या तेजात अर्ध्या रस्त्यात गेले. आता गल्ली पलटायची, त्या गल्लीत जायचं. तितक्या डुकराचं पिल्लू पुढे आलं. ते पायात हाट कळलं, ते पडलं असं. नाथ महाराजाला दया आली. अरे अरे अरे, पिल्लू लात लागली, पडलं. लटकन नाथानं उचललं, बगलत घेतलं, चोंबाळायले. कोणाची दया? ते मुसलमान एकमेकाला कुचकुच करेल. ओके ओ महाराज काय ते? म्हणले डुकराचं पिल्लू. कवर जवळ ठेवायचं. म्हणजे कवर जेवायला म्हणजे सांगच नको रे बा. मग नगत नगत तैला डुकर जमना आणि हे सोडेना. आमंत्रण नको, पण ह्याला सोडित नाही. दया, डुकराच्या पिल्ल्यावर दया. सर्वभूती दया साधू म्हणावे ऐसिया देवतया जवळी बसे. डुकरावर प्रेम केलं, डुकर जवळ धरलं. डुकर म्हणून डुकरात भगवंत म्हणून. ऐसा ज्याचा अनुभव, डुकरावर प्रेम. गंगेच्या स्नानाला गेले, स्नान करून यालेत नाथ. खांद्यावर पिळा टाकलेला, त्या हातात गडू तांब्या,
चिंतन करीत आलीत वरी. एक हरिजनाची बाई गंगाला धुन धुवायला गेली. काय तिच्या डोक्यात संसाराचा ताण होता की लेकरू संग नेलं होतं खेळायला. ते पाण्यामध्ये खेळत खेळत लेकरू पाण्यातच राहिलं. टोपलं घेऊन आली घरला. लेकरू खेळण्यात मग्न झालं. नाद बाहेर पडल्यास ते लेकरू वाळवंटात आलं. पाय पोळायला लागले. ते लेकरू लागलं चिरचिर चिरचिर. तांब्या खाली ठेवला. धावत गेले. त्या लेकराला उचललं, खांद्यावर घेतलं, कडला घेतलं, स्नान घातलं गंगेत नेऊन. परत ते तांब्या घेतला आणि घरला आले. नाथ सवळ्यात आहेत. लेकरू हरिजनाचं उचललं. सगळे ब्राह्मण बुडाले. मग सवळ हे काय सवळ सगळं सोंग आहे नाथ महाराज. विद्वान झाले तर काय झाले सज्जन होत. विद्वत्ता ही ज्याच्या त्याच्या बुद्धीची कला असते. संत नाही. विठ्ठल विठ्ठल आले नाथ वाड्यात. गिरजे आज दुसरा एक हरिपंडित आणलाय म्हणले. हरिपंडिताला सोबती खेळायला. हे लेकरू, त्या लेकराला अलंकार घातले, कपडे घातले, गंध लावला गोपीचंदनाचा. लेकराला स्तनपान केलं. मागल त्या लेकराला खाला द्याले. गावात दौंडी पिटवली. लेकरू कोणाचं हरवला असेल तर घेऊन जा, आम्हाला लेकरू सापडले. हरिजनाच्या बाईला कळालं. आली बाई. नाट ढाळजला बसलेले ते असं वाकून पाहिली. कुठं लाग व्हायला नाताच्या वाड्यात जायचा. इकून पाहिली, इकून पाहिली. अशी 2-3 वेळेस गेली पण वाड्यात जायचा लाग होईना. नाथ महाराजाची नजर गेली. लेकरानं असं पाहिलं माग करून. माय दिसली. लेकरू चिरकलं. रडलं लेकरू मायला पाहून. नाथ महाराज म्हणले बाई का का चक्रा घालतात. महाराज लेकरू आमचं हरवलंय, तुम्हाला सापडलंय म्हणा. हे लेकरू आहे का तुझं. त्याच्या अंगावर भारीचे कपडे, हरिपंडिताचे कपडे घातलेले, ते अलंकार घातलेले हरिपंडिताचे. आपलं कसं म्हणा. आपल्या लेकराच्या अंगावर का एवढे दागिने कपडे होते का. महाराज माझ्या लेकरासारखं दिसायले पण हे नाही. नाथ महाराज म्हणले येडी हेच आहे, घेऊन जाय. हे कपडे माझ्या लेकराचे नाहीत, काढून घ्या अलंकार. महाराज म्हणले तुझं लेकरून माझं लेकरू का वेगळं आहे का. घेऊन जाय. अलंकारा सहित लेकराला दान दिलं. हरिजनाचं लेकरू सवळ्यात नातानं उचललं. दया सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐसिया. का दया करतात. कारण काय दया करण्यासाठी. देव म्हणून दया करतात. त्याच्यात समजायचं एवढी दया करायली तर व्हायच्या अंतःकरणात देव साठवला. साठविला जरी जाना याचे खून, जरी होय करुणा सर्वाभूती. दया करीत असतील तरी भगवंत म्हणूनच महाराज. अवघी भूते साम्याली. सगळं जगच देव दिसतंय त्याला. कधी आपली अशी अवस्था होईल. ऐसा ज्याचा अनुभव देवतया जवळी बसे. विठ्ठल विठ्ठल
असतील तरी त्याच्या हितासाठी. शिष्य म्हणून दया करीत नाहीत गुरु, ते ब्रह्म म्हणून त्याच्यात दया करतात. आधी सांगून गेलो, देह संबंधाचे नाते आपले नाही. ते आपलं नाही म्हणून का त्याचा त्याग करायचा का? बायको आपली नाही, लेकरू आपलं नाही, आपलं नाही म्हणून का त्याग करायचा का त्याचा? नाही. भगवंत म्हणून त्याला जवळ धरा, जवळ धरा, प्रेम लावा, पण ते भगवंत म्हणून त्याच्यात दया करा, भगवंत म्हणून पहा. बँकेमध्ये कॅशियर असते, पैसा मोजते, जतन करते, त्याचा आहे का? मोजायली कसा? पैसा त्याचा नाही, मोजित आहे, व्यवस्थित बंडला बंडल लावून ठेवते, जतन करून ठेवते, त्याचा तर नाही, पण सांभाळ करते, त्याचं कर्तव्य. त्याचा नाही, त्याचा नाही म्हणून लोकाला वाटत नाही ते फुकट. कोणाला रस्त्याला येऊन म्हणते का घेऊन जा म्हणून, जतन करून ठेवते. लोभही नाही आणि त्याचा त्यागही नाही. विठाल तसंही नातं आपलं. यांच्यावर दया जरी करायची असेल, गायला पाणी पाजा, पण गाय दूध द्याली म्हणून नाही, गाय देव म्हणून पाजा. विठाला देवच आहे, त्याच्यातला देव निघून गेल्या गायला कोण पुसतंय? देवच, देव म्हणून पहा. सगळ्या जगात ब्रह्मच आहे, जगनो हे अवगा जनार्दन. म्हणून साधू संत कोणापुढे नम्र होतात, कोणाची दया करतात, देव म्हणून दया करतात. कोणाला हिताच्या गोष्टी सांगतात जवळ घेऊन, देव व्हाव म्हणूनच सांगतात. महाराज म्हणले ना, विठाल विठ्ठल हित उपदेश. सहज बोलत सहज बोलणी हित उपदेश. कधी कधी करोनी सायास शिकाविते. सांगत असतील तरी हितासाठी सांगतात, त्याच्यातलं ब्रह्म जागृत करण्यासाठी सांगतात. जग नाही बाप्पा, दया करून सांगत असताल हितासाठी, आणि अशा शिवा देऊन सांगत असताल तरी तुझ्या हितासाठी करी वसवसी. का शेजारचा धुरा घ्यायचा का आपण? काय ते ना काय देतो तीक्ष्ण उत्तरे. देव व्हावयासी, पुढे व्हावयासी बरे, भलं होण्यासाठी. त्याचं पाप नाहीस करण्यासाठी, दोष अहो कपडा फटकितात, धूळ जाण्यासाठी का फाटण्यासाठी? धूळ जाण्यासाठी, फाटण्यासाठी नाही, भलं होण्यासाठी. कधी कधी काही गोष्टी सज्जनोत याचा धरील अभिमान, जतन करीत असताना स्वतःचा जीव जरी गेला तरी हरकत नाही, पण आम्ही जतन करू. कारण मागील आधार एका 2 तासापुरते का करमणूक म्हणून मला अनेक लोकांचा आधार आहे. जाळूने नाव
पावलिनी पार मागील आधार बहुतांचा विठाला नाथ महाराजाचं चरित्र सांगतो. हरिजनाच्या लेकरावर नाथानं प्रेम केलं. का त्याच्यावर दया. त्याच्यापाशी विशेष रूपानं देऊन आणतो म्हणून त्याला सगळ्या जगात ब्रह्म दिसते देव दया करतात. म्हणून देव तया जवळी वसे पापनासी दरुशनी ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे असा कोणाचा अनुभव आहे देव त्याच्यापाशी नांदतो. अजून काय खूण आहे काम क्रोधा नाही चाले पाच गुण सांगितलेत महाराजांना आजच्या अभंगात. किती? 5 गुण देव त्याच्यापाशी नांदतो. विश्वदेव सत्यत्वे देव तया जवळी वसे. काय खुणे देव त्याच्यापाशी आहे? पापनासे दरुशने देव तया जवळी वसे. हा दुसरा गुण आहे. पाप राहत नाही दर्शन घेतलं की. ज्या साधूचं दर्शन घेतलं अशा सत्पुरुषाचं दर्शन घेतल्याबरोबर समाधान मिळते. सहज जरी बोलले तर समाधान मिळते. बोलणं ऐका वाटते. समजायचं याचं बोलणं ऐका वाटायला कौरक बी देव तया जवळी वसे. इथं देव केवढाले पाप असू द्या महाराज. जे पाप कुठंच जात नाही ते आमच्या संत महात्म्याच्या दर्शनात जातात. जाती संता जिया जाते जाती संता
नुसतं दर्शन घेतलं तरी पाप जाते, पापच राहत नाही. पाप ताप दैन्य. दर्शन द्या सोडून महाराज म्हणले नसते भेट हो दे. झाली या भेटी हरिदासाची. दर्शनानं पाप जातात. जे पाप तीर्थ खात नाहीत ते पाप संतांच्या दर्शनात जातात सांगतो. काही काही चाललीत माणसं तीर्थयात्रेला आमचं पाप जावं. काही भद्रिकाश्रमाला जातात, पिंडदान करतात, आमचा पितृदोष जावं, सगळे पितृ मोक्षाला जावं, आम्ही पापातून पाप मुक्त व्हावं. पाप मुक्त होताल पण वापस येताल शाश्वती कमी आहे. महाराज म्हणतात हिमवंतो दोष खाय परी जीवित्वाची हानी होय. तैसे सुचित्व नोहे सज्जनाचे. संतांचं दर्शन घेतलं की पाप जाते रे. पापनासे दरुषणे. पापच राहत नाही. मग केवढाले पाप असू द्या मला, खलास पाप. वाचन उच्चार जरी केला तरी दोष जातात. ही संता शक्ती आहे. पापनासे दरुषणे. तिसरा गुण सांगितला महाराजांनी. काम क्रोधा नाही चाली. ज्याच्यापाशी देव नांदतो त्याच्या अंकित इंद्रिय असतात महाराज. इंद्रिय ताब्यात आहेत. मजाल नाही काम क्रोधाला महाराज हालचाल करायला. त्याच्या ताब्यात काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता. ज्याच्यापाशी काम क्रोध आहेत त्याला परमार्थात अधिकार नाही. ज्याच्यापाशी काम क्रोध काम नाही त्यालाही अधिकार नाही. महाराज म्हणले ना काम क्रोध लोभ घेऊन या संगी परमार्था शिरगे तोची हृदयाची अंतरी नाही अधिकारी. ऐसा ज्याच्यापाशी काम आहे त्याला अधिकार नाही. ज्याच्यापाशी काम नाही त्यालाही अधिकार नाही. शास्त्रानं अधिकार दिला नाही म्हणा. हे शास्त्रानं टाकून दिली लोक. स्पर्श जरी झाला तर दोष सांगितला. सचल स्नाननाथ महाराज म्हणतात हरी काय विठाल विठाल नपुसक पुरुषासी स्पर्श करू नये त्यासी. असा स्पर्श करायचा. दक्षिणा देऊन हात डोस किंवा आशीर्वाद घेणं का चालेल. झाला स्पर्श तर सचल स्नानाचा संभव. पटक्या सगट जोड्या सगट शेंडी सगट गंगत बुडायचं. त्याग आहे. दोष सांगितला. मग अधिकार कोणाला आहे. परमार्थात काम आहे त्याला बी नाही आणि काम नाही त्याला नाही. आहे कोणाला. ज्याच्या ताब्यात आहे तो खरा शूर आहे. काम क्रोधा नाही चाली. मजाल नाही त्याच्या ताब्यात काम क्रोध आहे. मारुत्राच्या काम ताब्यात होता. आमच्या गुरुवारी मारुतराव महाराजाचं जीवन प्रपंचिक होती. महाराज 2 अपत्य झाले. महाराजाकडे पोलीस पाटीलकी होती. लोहगावला श्रीगुरु मोतीराम महाराजाच्या कीर्तनात येऊन बसली. घोडा असं सोडलं, पुढे बसली येऊन. महाराज सहज म्हणून गेले कीर्तनात. आशा पाटलायनं राहू नये का आमच्या संग. कवर संसार करायचा. काय करायचे पाटलं झाले तर. महाराज म्हणले काय करावी ती मोलाची माकडी. नाचता ती पुढी संसाराच्या. महाराजात जे वैराग्य झालं. महाराज सहज त्यांच्या ऐकता गोष्टीं परमार्थ पोटी दृढावे. महाराजां म्हणून आपण तसल्या नासक्या संसाराकडे जावं का. सगळ्या प्रपंचाचा ताबा सोडून दिला आणि महाराजाची फडशी उचलली निघाली सेवेला. पुन्हा घराचं तोंडच पाहिलं नाही. काय त्याग असेल. इंद्रिय ताब्यात. वैराग्य. काम क्रोधा नाही चाली.
भूती झाली समता. सर्व तारुण्य महाराजाच्या संगतीत गेलं. महाराज वृद्धपणापर्यंत महाराजाच्या सेवेत नाही, महाराजाच्या सेवेत नाही, महाराजच होऊन गेले, संत झाले. भगवंतात आपली ज्योत मिसळली. विठाल विठाल प्रयाणाचे अंती विठ्ठल चरणाचे आरतीला चंद्रभागे तिरासी चंद्रभागे तिरासी भोळा दिन जनादिल्य उद्धर श्री गुरुदास शरण श्री गुरुदास शरण नित्य आपल्या पायासी शान चरण नित्य आपल्या पायासी जय देव जय प्रयाणाची अंती विठ्ठल चरणासी. भगवंताच्या चरणात लीन होऊन गेली. महाराजाच्या शब्दावर इंद्रिय अंकित ठेवली. महाराज त्याग. असं मारुत्रायाचं जीवन आहे. काम ताब्यात, काम बांधवडी काळ घातला तोडरे, काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता. ज्यानं काम आकळला त्यानं देव आकळला. मजाल नाही देवाला. देव झाला तर काय झाला, प्रभू जरी झाला तरी संसाराचा दास आहे. विठाला 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 विठाला. आमचे संत देवापेक्षा श्रेष्ठ. काम क्रोधा नाही चाली. पुढचा वर्ग सांगितला भूती झाली समता. कोणीही माणूस येऊ आपलाच वाटतो त्याला. दया करणारा जरी आला तरी आपलाच वाटतंय. शत्रू आला तरी आपला. शत्रू का असणं पण कोणाचा आहे, आपलाच आहे की लोकांचा थोडाच आहे. समशत्रू जे मित्रेज तथा मान अपमान येऊ. आमच्या तुकाराम महाराजाचा अपमान केला. महाराजाला दुःख वाटलं नाही, मान केला. महाराजाला आनंदही त्याचा वाटला नाही. माने सारखाच अपमानही सारखाच. मान अपमानात ज्याला फरक वाटू लागला समजायचं आपण सद्गुरूच्या जवळ झाला. वेळ आहे आपल्याला. अजून आपलं दोन नाहीसं झालं नाही. सद्गुरूची कृपा आपल्यावर परिपूर्ण झालेली नाही. भगवंत आपल्या जवळ नांदत नाही. अंबाजी बुवानं कुपाटीनं मारलं. अशी रोज कीर्तनात येऊन बसायची बुवा सारखी पुढे. आज दिसले नाही बुवा. कीर्तन झाल्यास घरी गेले, पाहिलं तो बुवा झोपलेत. जाऊन हात दाबालेत. बुवा आम्हाला मारून का हात दुखालेत का तुमचे. माने सारखात अपमाने सारखा. खांडावया घाव घाली का लावणी जयानी केली. दोघा प्रत्ये सावली वृक्ष दे जैसा. झाड लावणाऱ्याला सावली देत आहे. वाटत फांदी आली म्हणून तोडली. तोडणार लावून घोटमया खालून त्यालाही सावली. ना तर एक सुदंडू पाळीतया गुडू गाडी तया कडू नोहेची जीवी. ऊस आहे लावणाऱ्याला गोड. खा वाटला कोयत्यानं तोडलं कोयत्याला गोडच. काही म्हणले चावना घाला चरकात. चरकानं मण्यासारखे कुटकी केली. आता तर घोटच घ्यायचं काम. काय म्हणले आपल्याला मळमळ होते रस प्या वाटत नाही.
टाका कलेत म्हणले लावा खालू जाळा, आता तर गुळाचे ढोल कीर्तनात खाला. इथं नाहीत काय किंवा ऊस कोणाला गोडच आहे, त्याच्या अंगात कडूपणाच नाही. असे जे महाराज प्रत्येकाला गोडच आहेत. भूती झाली समता देवतया जवळी वसे, पापनासे दरुशने. त्याच्यापाशी भेदच नाही, कोणालाही गोड. जिथं भेद नाही तिथं वाद नाही. तुका म्हणे तुका म्हणे सुरू व्हायला उशीर झाला वाटलं लोकायला, सुटायला उशीर होते काय. राईट पेटली. जिल्हा परिषदच्या शाळा असतात, टायमाला सुटते, टायमाला सुरू होत नाही, सुटाय टायमाला सुटते. समयासी तुका म्हणे भेदा भेद, आता गेला वाद खंडोनी. समय म्हणलं की माणसं कुठे प्रमाण द्याले समयास, समयाशी सादर व्हावी म्हणे. प्रमाण पाड झाले लोकायला. प्रमाण द्या पण समय पाळा. जिथल्या तिथं समय पाळणं गरजेचं आहे. सज्जनो, आपला वारकरी संप्रदाय हा उच्च लेवलचा आहे, सर्वात श्रेष्ठ संप्रदाय. या संप्रदायाला कुठलं थोतान नाही. अनेक काही संप्रदाय असतील केवळ बराशीनं जातात, पण वारकरी संप्रदाय मुळीपासून शेंड्यापर्यंत आहे. 3 संप्रदायाचा मिळून हा वारकरी संप्रदाय.
चैतन्य संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय. भगवान शंकरापासून आला तो नाथ संप्रदाय, भगवान विष्णूपासून आला तो चैतन्य संप्रदाय, भगवान दत्तात्रयापासून आला तो दत्त संप्रदाय. म्हणजे ब्रह्मदेवाकडून उत्पत्ती या संप्रदायाची. तिन्ही संप्रदायाचा मिळून वारकरी संप्रदाय. ज्ञानेश्वर महाराज हे नाथ संप्रदायाचे, एकनाथ महाराज हे दत्त संप्रदायाचे आणि तुकाराम महाराज हे चैतन्य संप्रदायाचे. ज्ञानोबारायानं पाया रचला वारकरी संप्रदायाचा. नाथ महाराजांना आधार दिला, नामदेवरायानं विस्तार केला आणि तुकोबारायानं कळस काढला. कळस झाला तुकान परमार्थ आला पिका. बघा आता पिकाला आणून सोडले, काही सायास करायची गरज नाही. सुगी म्हणजे मोक्ष. उगा आयता मोक्ष घ्यायचं काम आहे. उगा सांभाळून ठेवा महाराज. केला भोगवटा आम्हासाठी, आपल्यासाठी केला, फक्त सांभाळून ठेवा. नाही कधी कधी तुमच्यानं नाही वैतीत करणं झाले तरी जमतंय, पडून राहू द्या, पण इकू नका. बापाची जायदाद नाही करणं झाली तर पडित राहू द्या. अजून कोणी एखादा पुढे निघाल तर नांगरून खाईल, पण इकू नका. होईन गेली तसं आपला वारकरी संप्रदाय काटेकोरपणानं सांभाळा. ज्या संप्रदायाच्या शिस्त आहे तुकोबाराच्या म्हणण्याप्रमाणे, नाथमहाराजच्या म्हणण्याप्रमाणे, नामदेवरायाच्या, ज्ञानोबारायाच्या, सर्व साधू संतांच्या म्हणण्याप्रमाणे पद्धती पाळा. याचा धरीला अभिमान दिसता, आपण म्हणालोच प्रमाण चोपडं करून टाकलं मान. पण पद्धती कोणी पाळीना. पद्धती पाळा. चौकड पद्धती आल्या ना, आपल्या पद्धती कुठे गेल्या? माणसं सहज म्हणायची का बोलायची पद्धत झाली का? का जेवायची पद्धत आहे का? जेवाय पद्धत आहे, बोलाय पद्धत आहे. पोट भरणारे म्हणून का कसंही खायचं का? जेवायचं म्हणलं की हात पाय धुवावं, ताट पुढे आल्यावर बसायला आसन टाकावं, ताट खाली ठेवू नये, पाटावर ठेवावं, हातावर पाणी घ्यावं, अभंग म्हणून देवाला अर्पण करावं, एक एक घास देवाचं नाव घेऊ घेऊ खावं. अन्नात रोग होत नाहीत. प्रसादानं त्या अन्नाचा प्रसाद होतो, शरीरातली रोग निवृत्त होतात, विकार निवृत्त होतात. ही जेवणाची पद्धत आहे का उभ्या नखाची पद्धत आहे? पोट भरणारे काही काही पायात बुट घालून जेवतात. त्याला म्हणणार बुट घालून जेवू नये, तुम्हाला काय करायचं? म्हणलं मी बुटात खाय. का खायना? सांगणं कर्तव्य आमचं आहे. आपुल्या हिता बोलू गेलो वाणी, अरे ठेवांत करणे सांभाळून, देवधर्म शुद्ध आचरणी वागा, भजा पांडुरंगा नित्य नेमे, देवतया जवळी वसे, पापनासे दर्शने ज्ञानेश्वरी पावले. एक सूचना आहे सर्व भाविकांना. उद्या श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या प्रस्थानानिमित्त त्र्यंबकला एक सप्ताह असतो संस्थांचा, आपल्या श्रीगुरु मोतीराम महाराजांचा. त्या सप्ताहामध्ये एक एकादशी येते, तिला निर्जला एकादशी म्हणतो आपण. त्या निर्जला एकादशीच्या दिवशी श्रीगुरु मोतीराम महाराजानं पूर्ण त्या ब्रह्मगिरीच्या पहाडाला प्रदक्षिणा घालायची. का? नामदेवरायाचं म्हणणे नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. म्हणून बरेच भाविक आपल्या परिसरातल्या या प्रदक्षिणेला येतात एकादशीला. म्हणून आपणही बहुसंख्येनं प्रदक्षिणेला यावं. सुट्टी आहे यंदा ना? वर्षा येतात ना? बर.
टाळकरी मंडळी, महाराज मंडळी, मृदंगाचार्य सर्वांनी या प्रदक्षिणेसाठी यावं. सर्वांना विनंती आहे. इथून रेल्वेने याचं आपल्या आपल्या पद्धतीनं. तिथं राहण्यासाठी बऱ्याच लॉज असतात, रूम असतात. सकाळी 3 वाजता उठून कुशावर्तीचं स्नान करायचं एकादशीला. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजच्या मंदिरात 4 वाजता आपली दिंडी निघते प्रदक्षिणेला. 4 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत आपली प्रदक्षिणा होते. वाटत फराळाचा असते, सोय होते, थोडी पाण्याची सुविधा असते. सज्जनोत भक्ती करू लागलोत की देव आपली चिंता घेतो, आपल्याला काही कमी पडू देत नाही. पुन्हा बिरडावर आल्यावर बी आपल्याला फराळ मिळतोय. दुसरे दिवशी सकाळी बारशीचं नियोजन सर्व असते. द्वादशी किती समाज येऊ, 10,000 जरी वारकरी आले तर तेवढ्याला रसपोळीचं जेवण असते. मोतीराम महाराजचा भंडारा. बऱ्याच भाविकांना या आपल्या परिसरातले काही काही गावची येतात माणसं अजून इकडे. मला वाटतंय हे इथं गाव कोणतं आहे, अंगलगाव. इथं आलेत का अंगलगावचे? बरेच जण येतात. सोनोटीची काही पोरं येतात. आता यंदा आपल्यातले बरीच येणार आहेत. परिसरातल्या भोवताल्या गावचे महाराज येतात. टाळकरी मंडळी, महाराज मंडळी आवर्जून या ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेसाठी यावं. नामामणी प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. महाराज म्हणले आम्हाला प्रदक्षिणा होत नाही. लांबून बघ ब्रह्मगिरी, दृष्टी पाहता ब्रह्मगिरी, त्याशी नाही यमपुरी. महाराज म्हणला दिसत नाही आपल्याला, सगळी जरा धावळ धावळ दिसते. मला नको बघू, कुशावर्तीचं स्नान कर. करिता कुशावर्ता स्नान त्याचे कैलाशी राहणे. कुशावर्तीचं स्नान कोणला घडल? महाराज म्हणला आपल्याला गार पाणी सण होत नाही. उगा बिराडावर बसल्या बसल्या वाचे म्हणता गंगा गंगा. म्हणला तेवढं होत नाही, मग इंद्रिय पिऊन मर. तेवढं होईना गेल्या वास्तव. नामासी विन्मुख तो नर पापिया. म्हणून बऱ्याच भाविकांनी या प्रदक्षिणेसाठी या, ही विनंती आहे. 29 तारखेला किंवा 30 तारखेला मुक्कामाला तिथं याचं. 31 तारखेची प्रदक्षिणा, 1 तारखेला बारशी सोडून 12च्या गाडीनं वापस. तुकाराम 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 हे फोटोवाले चला नेसतेची तर शिड्या घेऊन उभे आहेत काढायला. बोला का जागर करायचा? श्री हरिभक्त पारायण भजन सम्राट ब्रह्मा महाराज येवले त्यांना साथ करतील श्री हरिभक्त पारायण संजय महाराज फोके.